माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक छोटासा स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत। बघा, एक गव्हाची गोणी आहे। तरी हा चौकोनी आकाराची गव्हाची गोणी होती आणि त्याचा मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवून देते। तर बघा, हा 22 इंचचा हा बॉक्स आहे। तर याची रुंदी आणि हे फक्त 1 इंच एक्स्ट्रा आहे, 23 इंच। बघा, 22 गुणिले 23 इंचचा असा मी एक स्क्वेअर बॉक्स घेतलेला होता आणि तो स्क्वेअर बॉक्स बघा, मी हा जो बॉक्स तयार करत आहे ना, तो माझ्याकडे बघा खूप लेस आहे। बघा, मी जे टेलरचं काम करते, माझ्याकडे काही लेस असतात, फॉर्मसेट असतात, तर काही असं काही मटेरियल आहे जे मला उपयुक्त पडतं पुढचे व्हिडिओ शूट करण्यासाठी। तर मी त्याच्यासाठीच हा बॉक्स तयार करत आहे। पण चला मी म्हणले चला तयार करत आहे तर तुमच्याबरोबर शेअर करावं। तर बघा, मी एक छोटासा बॉक्ससाठी तर अशी घडी घालून घेतलेली आहे। घडी घातल्यानंतर मी 4 इंचाचा मार्किंग करून घेतलेलं आहे। बघा, तुम्ही 4 इंच नाही घेतलं, तुम्ही 3 इंच घेतलं तरी चालतं। तर मी 4 इंच घेतलेलं आहे। तर मी मार्किंग करून घेते दोन्हीही साईडला। तर बघा, ह्या साईडला ही मार्किंग करायची आहे 4 इंच आणि दुसऱ्या साईडला ही मार्किंग करायची आहे 4 इंच। तर दोन्हीही साईडला आपले 4-4 इंचाची मार्किंग झालेली आहे। त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की याला आपल्याला कट करायचं आहे छोटे छोटे पॉईंट। तर बघा, मी याच्यामध्ये घेऊन असे छोटे छोटे पॉईंट कट करून घेत आहे। हे पॉईंट इतके महत्त्वाचे आहे की याच्यापासूनच आपलं हे जे स्टोरेज बॉक्स आहे तयार होणार आहे। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा स्टोरेज बॉक्स तयार होणार आहे। आपल्याला चारही कॉर्नर असे आहे ना छोटे छोटे टच करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचे आहे। तर बघा, आपले सगळे चारही कॉर्नर कट झालेले आहे। तर मी आता काय करते, इथे असं फोल्ड करून घेतलेलं आहे। बघा, मी खडूच्या साहाय्याने केलं होतं, ते हे होऊन गेलं। तर मी पेनाच्या साहाय्याने परत एक 4 इंचाचं मार्किंग करून घेते। तर हे बघा, मार्किंग करून घेतलेले आहे पेनाच्या साहाय्याने। आता आपल्याला काय करायचं आहे, जे पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली होती तिथून आपल्याला पूर्ण ह्या दुसऱ्या पेनाच्या मार्किंगपर्यंत मोजून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मोजायचं आहे। तर मी मोजून घेतलेलं आहे। हे झालेलं आहे 38 इंच म्हणजे 37 इंच। त्याच्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे। तर बघा, मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे 39 इंच। तर त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक भाग तयार केलेला आहे। त्यालासुद्धा गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि आमच्या आजीबाईचं लुगडं वापरलेलं आहे। तर बघा, मी 10 गुणिले 39 इंचाचं मी बॉक्स घेतलेला आहे। हा पूर्ण पट्टी आहे। बघा, गव्हाच्या गोणीची पूर्ण आपण जी पट्टी तयार करतो ती पट्टी तयार केलेली आहे। तर तुम्ही बघा, माझ्याकडे तर आजीचं लुगडं होतं, मी ते घेतलेलं आहे। तुम्ही साडी घेऊ शकतात, ओढणी घेऊ शकतात, जुने पुराणे बेडशीट घेऊ शकतात, काही घेऊ शकतात। तर याच्याबरोबर सुद्धा आपल्याला सगळे पॉईंट काढून घ्यायचे आहे। असे पॉईंट काढायचे आहे जसे मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार अशा पद्धतीने सगळे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याचे पॉईंट काढायचे आहे मार्किंगचे। तर छोटे छोटे नॉट लावून घेतलेले आहे, कट करून घेतलेलं आहे आपण। तर आता काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आहे। चेन तुम्ही कोणतीही रंगाची घेऊ शकतात। माझ्याकडे सफेद रंगाची चेन होती, मी ती घेतलेली आहे। याला अशी उलटी ठेवलेली आहे, शिलाई मारून पूर्ण याला व्यवस्थित करून परत टॉप टिच दिले आहे। तर बघा, मी चेन जोडून घेतलेली आहे आणि टॉप टिचसुद्धा देऊन घेतलेलं आहे आणि रनर आधीच मी ॲड करून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, हा जो पार्ट आहे बघा, हा मार्किंगचा पार्ट आपण बघून घेऊया कुठे गेला। तर बघा, हा मार्किंगचा पार्ट आपण घेतलेला आहे। तर तिथून आपल्याला पूर्ण याला जोडायचं आहे। तर कसं जोडायचं आहे ते बघून घ्या। तर बघा, मी असं आधीच सरळ करून घेतलेलं आहे आणि सरळ केल्यानंतर तर बघा, आपण इथे वरती मार्किंग केलेली होती, याच्यात दिसत नसेल पण मी मार्किंग केलेली होती, मला माहिती आहे आणि मला दिसतं याच्यात बारीक मार्किंग आहे। तर तुम्ही मार्किंग करताना कसलं तरी पेनाच्या साहाय्याने किंवा कशाने तरी मार्किंग करून घ्या। तर मी इथे मार्किंगच्याच साहाय्याने फक्त बघा, आपण जे मार्किंग केलेली होती ते हीच पार्ट आपल्याला जोडायचे आहे। तर मी काय केलेलं आहे, हा जो वरचा भाग आहे तिथे बघा इथे मार्किंग केलेली आहे, त्या ठिकाणी आपली ही जी चेनीचा भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे। ह्या दोन्ही बाजू समोरासमोर आल्या पाहिजे। तर बघा, ही जी मार्किंगची साईड आहे ती अशी व्यवस्थितपणे ठेवून
अशी तुम्ही वाटलंच पूर्ण शिलाई मारू शकतात किंवा पिनअप करून सुद्धा शिलाई मारू शकतात। मला तर मी पिनअप करूनच शिलाई मारते, मला म्हणजे परफेक्ट येतं पिनअप करून, जेणेकरून आपलं काही एक्स्ट्रा जात नाही आणि आपला जो स्टोरेज बॉक्स आहे तो व्यवस्थितपणे तयार होतो। तर आधी काय करायचं आहे, पिनअप पूर्ण करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट तुम्ही शिलाई मारू शकतात। त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट आहे त्याला बी असं पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यानंतर इथेही तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने परत दुसऱ्या साईडला पिनअप करून घ्यायचे आहे आणि तिथे बी त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा मी सगळीकडे पिनअपच करत आहे। पिनअप केल्यानंतर कसं परफेक्ट येतं आणि बॉक्स कधीही वाकडा तिकडा होत नाही आणि परफेक्ट होतं। तर बघा मी सगळीकडे पिनअप करून घेत आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा हा तो पिनअप केल्यानंतर हा स्टोरेज बॉक्स एवढा दिसतो, म्हणजे एवढं गॅप सामान बसणार आहे। तर बघा सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे, मी डबल शिलाई मारलेली आहे जेणेकरून आपला हा बॉक्स जास्त दिवस टिकावा म्हणून। तर बघा ही दुसरी मार्किंग, आता ही दुसरी जी मार्किंग आहे ती तुम्हाला मी परत एकदा दाखवते। तर बघा इथे दुसरी मार्किंग आपण केलेली होती आणि ही दुसरी जी मार्किंग आहे ती ना समोरची मार्किंग इथे तुम्ही बघू शकता, छोटीशी नट कट आहे, तर तिथे व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आणि इथे पूर्ण तुम्ही वाटलंच सरळ शिलाई मारली तरी चालते। तर मी पिनअप करून घेते आधी, मला फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी पिनअप करते, नाहीतर मी आधी काय करते पूर्ण सरळ शिलाई मारून घेते, नंतर ते दोन बॉक्स जोडून घेते। तर याने बी सोपं पडतं, म्हणजे आपल्याला कळतं की आपण जे मार्किंग केलेली होती तिथपर्यंतच आपले हे शिलाई आलेले आहे। तर बघा इथे मार्किंग इथे पूर्ण याला शिलाई पूर्ण असे आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे जे दोन्ही भाग आहे ते व्यवस्थितपणे पकडून आणि मार्किंगच्याच नुसार अशी पूर्ण ठेवून शिलाई आपल्याला करायची आहे, म्हणजे दोन्ही सगळ्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मी शिलाई मारून झालेली आहे। तुम्ही वाटलंच याला हँडल बी बसवू शकतात, मी हँडल नाही बसवलं कारण की इथे हा बॉक्स मला माझे जे लेस आहे, शिलाई मशीनची जी चेनी आहे, लेस आहे ते ठेवण्यासाठी मी बनवत आहे। तर बघा हा असा बॉक्स तयार झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा मी चेन अशी व्यवस्थितपणे पकडून पूर्ण याला टॉप स्टिच करत आहे। तर बघा टॉप स्टिच झाल्यानंतर खूप छान दिसतं आणि बघा हे झालं आपला एक सुंदरसा स्टोरेज बॉक्स। याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे सामान ठेवू शकतात, जे तुम्हाला लागत नाही ते ठेवू शकतात। सँडल बुट्ट जे नवीन असतात बघा, खूप जण कॅरी बॅगमध्ये ठेवून कुठे ठेवून देतात, तर तुम्ही याच्यात ठेवून व्यवस्थितपणे एका ठिकाणी ठेवू शकतात किंवा तुमचे काही वह्या पुस्तकं असतील तर तेही तुम्ही ठेवून देऊ शकतात, जे परत पुढच्या टाईम आपल्याला उपयोगी पडतील। पण हा बॉक्स मी बनवलेला आहे, माझ्या चेन आहे, लेस आहे, माझ्याकडे खूप प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे लेस आहे। त्या लेस असं कुठे ठेवण्यापेक्षा मी असा बॉक्स तयार केलेला आहे याच्यात लेस बसतील म्हणून। तर तुम्ही हा बॉक्स वेगवेगळ्या प्रकारासाठी वापरू शकतात। असा परत तुम्ही बनवून बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पार्ट नाही आवडला, कोणता पार्ट आवडला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जे